सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सदरामध्ये अमोल वागचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. एकदा एक कावळा आपल्या पंजामध्ये मांसाचा एक मोठा तुकडा घेऊन उडत चाललेला असतो. एखाद्या शांत ठिकाणी उतरून निवांतपणे तो मांसाचा तुकडा खावा असा विचार त्याच्या डोक्यामध्ये चाललेला असतो. त्याच वेळेला त्याच्या लक्षात येतं की तो उडत असताना काही गिधाडं हा त्याचा पाठलाग करतायत, त्याच्या बाजूने येत आहेत. त्याला वाटतं की ही गिधाडं आपल्याला मारण्यासाठी आपला पाठलाग करतायत, त्यामुळे साहजिकच तो घाबरतो आणि त्या गिधाडांपासून बचाव करण्यासाठी तो अधिक जोरात अधिक उंचीवरनं उडण्याचा प्रयत्न करू लागतो. पण त्यानं पंजामध्ये पकडलेल्या त्या मांसाच्या तुकड्यामुळे त्याला जोरात उंचीवरनं उडताच येत नाही. तो अगदी थकून जातो. थोडा वेळ गेल्यानंतर त्याच्या लक्षामध्ये येतं की गिधाडं ही त्याचा पाठलाग करतायत, ते त्याला मारण्यासाठी नाही, तर त्याच्या पंजामध्ये त्यानं पकडलेल्या त्या मांसाच्या तुकड्यासाठी ती गिधाडं त्याच्या मागावरती आहेत. तो मांसाचा जड तुकडा आपल्या पंजामध्ये पकडून आता उडणं सुद्धा त्याला अशक्य होऊ लागलेलं असतं आणि म्हणून मग तो आपल्या पंजातला तो मांसाचा तुकडा तिथे सोडून देतो. जसा तो आपल्या पंजातला मांसाचा तुकडा सोडतो तसा त्याचा पाठलाग करणारी गिधाडं त्याचा पाठलाग करायचं सोडून त्या मांसाच्या तुकड्यावरती तुटून पडतात आणि पंजामध्ये पकडलेल्या मांसाचा जड तुकडा सोडल्यामुळे आता त्या कावळ्यालाही हलकं वाटू लागतं आणि तो उंच भरारी घेऊन तिथून निघून जातो. अगदी छोटीशी ही गोष्ट पण खूप काही शिकवून जाते. आयुष्यामध्ये आपलीही अवस्था कित्येकदा या कावळ्याप्रमाणेच होते. आपण देखील कित्येक वेळेला अशी बिनकामाची काहीही उपयोग नसलेली वरवर छान दिसलेली अशी एक जड वस्तू घेऊन चाललेलो असतो आणि त्या जड गोष्टीचं नाव असतं इगो किंवा अहंकार. मी सर्वात शहाणा, मी हुशार, मी बुद्धिमान, मला सगळं काही कळतं, अशा प्रकारचे कित्येक समजांचा कित्येक गैरसमजांचा इगो किंवा एक अहंकार आपल्या मनामध्ये कुठेतरी नेहमी दडलेला असतो. ज्यातून काहीच फायदा होणार नाही असा तो विनाकारण जड असा अहंकार घेऊन आपण सर्वत्र वावरत असतो. त्याला सोडण्याची आपली बिलकुल तयारी नसते आणि मग त्या अहंकाराच्या पायामध्ये, त्या इगोच्या पायामध्ये कित्येक आपल्या लोकांपासून आपण दुरावले जातो. कित्येक लोकांसोबत आपण आपल्या त्या इगोमुळे शत्रुत्व निर्माण करतो आणि त्याला घट्ट पकडल्यामुळे आपण उंच भरारी सुद्धा आपल्या आयुष्यात घेऊ शकत नाही. म्हणूनच कधी कधी असं वाटतं की त्या कावळ्यानं जसा तो मांसाचा तुकडा बाजूला केला तसाच कधीतरी आपल्या मनामध्ये असलेला हा इगो अहंकार आपण बाजूला ठेवायला पाहिजे. तो इगो, तो अहंकार सोडायला जमलं पाहिजे. कदाचित त्यामुळे दुरावलेली लोक पुन्हा जवळ येतील. ज्या लोकांनी विनाकारण आपल्यामधल्या इगोमुळे आपल्याशी शत्रुत्व निर्माण केलं होतं ते शत्रुत्वही संपुष्टात येईल आणि किंबहुना जे इगोचं, अहंकाराचं ओझं आपण विनाकारण बाळगत होतो ते फेकून दिल्यामुळे आपल्याला कदाचित आयुष्यामध्ये उंच भरारीही मारता येईल. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.